Hello students, good morning. In last lecture we already finished our first unit, that is entrepreneurship, responsibilities and challenges of entrepreneur. Okay, today onwards we will discuss our second chapter, that is women entrepreneur. So what do you mean by women entrepreneur? So a women entrepreneur is any woman who organizes and manages any enterprise, any business, take initiative and risk. बघा आता काय आहे की या लेक्चरपासून आपण सेकंड युनिट स्टार्ट करतो आहे आणि सेकंड युनिटचं नाव आहे विमेन एंट्राप्रेनर. मग काय आहे विमेन एंट्राप्रेनर म्हणजे? सो इन सिंपल लँग्वेज, women entrepreneur may be defined as a woman or a group of women who initiate, organize and run a business enterprise. मग आता विमेन एंटरप्रेनर म्हणजे काय आहे की एखादी स्त्री किंवा स्त्रियांचा एखादा ग्रुप जेव्हा एखादा बिझनेस स्टार्ट करतो किंवा ऑर्गनाईज करतो किंवा इनिशिएट घेतो आणि बिझनेस ॲक्टिव्हिटी सगळ्या रन करतो, that is known as women entrepreneurship. So there are some conditions which must be fulfilled by the women enterprise. काही कंडिशन आहेत, काही अटी आहेत की ज्या फुलफिल केल्याशिवाय विमेन एंटरप्रेनरशिपचा अर्थ कंप्लीट होत नाही. मग काय आहेत या कंडिशन्स? व्हॉट आर द कंडिशन्स? सो फर्स्ट, the enterprise must be owned and controlled by women. जी काही एंटरप्राइज आहे, जी काही बिझनेस आहे तो त्या विमेनचा स्वतःच्या मालकीचा असावा आणि तिने तो कंट्रोल केलेला असावा. तिने मीन्स ती ऑर ए ग्रुप ऑफ विमेन, एक सिंगल वुमन पण असू शकते किंवा ग्रुप ऑफ विमेन पण असू शकतात. सो विमेन मस्ट हॅव कॉन्ट्रीब्युटेड ॲट लीस्ट 51% ऑफ द कॅपिटल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय आहे? समजा काय आहे, ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये काय आहे, मेन एंटरप्रेनर पण आहेत आणि विमेन एंटरप्रेनर पण आहेत. मग आता विमेन एंटरप्रेनरशिप जर आपण त्याला म्हणायचं असेल तर टोटल 100% कॅपिटलमध्ये मोर दॅन 51% कॅपिटल हे कोणाचं असलं पाहिजे? विमेनचं असलं पाहिजे. देन ओनली इट विल बी कॉल्ड विमेन एंटरप्रेनरशिप. ओके, म्हणजे काय आहे? फर्स्ट कंडिशन काय सांगितली मी तुम्हाला? द एंटरप्राइज मस्ट बी ओन्ड अँड कंट्रोल्ड बाय विमेन. अँड देन सेकंड कंडिशन इज विमेन मस्ट हॅव कॉन्ट्रीब्युटेड ॲट लीस्ट 51% ऑफ द कॅपिटल. 51पेक्षा जास्त पण असू शकतं, म्हणजे ॲट लीस्ट म्हटले मी. ॲट लीस्ट हा शब्द महत्त्वाचा आहे. कमीत कमी 51% काय असलं पाहिजे? कॅपिटल विमेनचं असलं पाहिजे. देन at least 51% of the employment generated by women. मग त्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्या बिझनेसमध्ये जी काही एम्प्लॉयमेंट आहेत, जे काही काम करणारे लोक आहेत ते किती असले पाहिजेत? 51% विमेन मोर दॅन 51% विमेन असले पाहिजे. तर ती काय आहे? विमेन एंटरप्रेनरशिप आहे. आता तुम्ही बघितलं की आपण जेव्हा बिझनेस करतो तेव्हा तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस असतात. कोणते असतात? आठवते का काही सांगितलेलं? सोल प्रोप्रायटरशिप असते, पार्टनरशिप असते, जॉईंट स्टॉक कंपनी आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. बरोबर, म्हणजे हा सगळ्याचा आपण विचार करतो. आपण फक्त सिंगल किंवा सोल प्रोप्रायटरशिपचा इथे आपण विचार करत नाही. तर इथे काय आहे की सगळ्या प्रकारचे बिझनेस त्याचा आपण इथं काय करत असतो? विचार करत असतो. सो इन प्रॅक्टिकल लाईफ an enterprise may be run by a sole proprietary concern or a partnership concern or a limited company or a cooperative society or such other jointly owned unit. बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग जेव्हा आपण ह्या सगळ्याचा विचार करतो तेव्हा ह्या वरच्या ज्या 3 कंडिशन आहेत, कोणत्या 3 कंडिशन आहेत? समजा जॉईंट स्टॉक कंपनी जरी असेल किंवा एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी जरी असेल तर तिथं काय पाहिजे की ओन्ड अँड कंट्रोल्ड बाय विमेन. देन त्या विमेनचं कॉन्ट्रीब्युशन
कशाचं कॉन्ट्रीब्युशन? कॅपिटलचं मोर दॅन 51% असलं पाहिजे. आणि तिथं एम्प्लॉयमेंट जी आहे ती 51%पेक्षा जास्त काय असली पाहिजे? विमेनची असली पाहिजे. आलं लक्षात? ओके. मग काय आहे कळलं का तुम्हाला? विमेन एंटरप्रेनरशिप मीन्स काय? विमेन एंटरप्रेनर्स आर दोज विमेन who think of a business enterprise, initiate it, organize and combine factors of production. अगेन आले फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. काय आहेत फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन? आठवते का? प्रत्येक लेक्चरला मी तुम्हाला सांगते फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन काय आहेत? 5M. 5M आहेत. कोणते आहेत? मनी, मॅन, मशीन्स, मेथड, मॅनेजमेंट. ओके. सो हे सगळं जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे याचं कॉम्बिनेशन पण काय केलं पाहिजे? विमेननेच केलं पाहिजे. ऑपरेट द एंटरप्राइज अँड अंडरटेक रिस्क अँड हँडल इकॉनॉमिक अनसर्टन्टी इन्वॉल्ड इन रनिंग इट. आता इकॉनॉमिक अनसर्टन्टी म्हणजे काय आहे? की बिझनेस करायचा म्हणजे काय आहे? तुम्हाला सांगितलं ट्रेड सायकल असते. ट्रेड सायकल म्हणजे आपल्या सायकलसारखीच असते. 2 चाकं असतात, तिला 2 व्हील्स असतात. कोणते 2 व्हील्स असतात? बूम अँड रेसेशन, तेजी आणि मंदी. बिझनेसमध्ये किंवा इकॉनॉमीमध्ये कधी तेजी चालू असते तेव्हा काय असतं की प्रायसेस खूप वाढलेले असतात, प्रॉफिट चांगला होत असतो, डिमांड चांगली असते. आणि व्हाईस वर्सा याच्या उलट स्थिती काय असते? रेसेशनची असते. मागणी कमी असते, डिमांड कमी असते, प्रायसेस कमी असतात, प्रॉफिट मिळत नाही. बरोबर. मग ही जी इकॉनॉमिक अनसर्टन्टी आहे तर ही इकॉनॉमिक अनसर्टन्टी हँडल करता आली पाहिजे तिला, किंवा ती करत असली पाहिजे. रिस्क असते बिझनेस करायचा म्हणजे. आणि मग ती रिस्क पण काय आहे की तिने घेतलेली असली पाहिजे, ती किंवा ग्रुप ऑफ विमेन. ओके. सो विमेन एंटरप्रेनर may be defined as a woman or a group of women who initiate, organize and run a business concern. मी 3-4 डेफिनेशन्स इथे तुम्हाला दिलेले आहेत. शुम्पीटरची एक डेफिनेशन आहे. त्यानंतर गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांची पण काय आहे की डेफिनेशन दिलेली बघा. ए वुमन एंटरप्रेनर इज डिफाईन्ड ॲज अन एंटरप्राइज ओन्ड अँड कंट्रोल्ड बाय वुमन having a minimum financial interest of 51% of the capital and giving at least 51% of the employment generated in the enterprise to women. आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या डेफिनेशन, एक 3-4 डेफिनेशन्स मी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. सो then we will discuss about the various opportunities of women entrepreneur. विमेन एंटरप्रेनरसाठी कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत त्याबद्दल आता आपण काय करणार आहोत? डिस्कस करणार आहोत. सो इन इंडियन ट्रॅडिशनल सोसायटीज, बरोबर आहे ना? आपली भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे की मॅक्झिमम काय आहे? आपण ट्रॅडिशनल आहोत. मग ह्या ट्रॅडिशनल सोसायटीमध्ये विमेन वेअर नॉट गिव्हन इक्वल ट्रीटमेंट विथ द मेन. सगळीकडे तुम्हाला दिसत असेल की आपल्या लेडीजना किंवा विमेनना इक्वल ट्रीटमेंट दिली जात नाही. अगदी तुमच्या घरापासून सुरुवात करा. बरोबर. काही अपवादात्मक स्थिती असते, अपवाद असतात, एक्सेप्शन्स असतात, पण हे एक जनरल पिक्चर आहे की काय आहे की विमेन वेअर नॉट गिव्हन इक्वल ट्रीटमेंट विथ द मेन. इन द पास्ट, फार पूर्वी, women had been confined to the 4 walls of home. पूर्वीच्या स्त्रिया तुम्ही बघितले की 4 भिंतीत बंदिस्त असायच्या. त्यांना घराबाहेर पडता यायचं नाही, त्यांना शिक्षणाच्या संधी पण अवेलेबल नव्हत्या. बरोबर. आणि मग त्या फक्त काय करायच्या की घरकाम करायच्या, 4 भिंतीमध्ये असायच्या. चिल्ड्रन, हाऊसहोल्ड अफेअर्स अँड फॅमिली रिच्युअल्स अँड कस्टम्स, सणवार, धार्मिक उत्सव, पूजा अर्चा याच्यामध्येच पूर्वीच्या स्त्रिया ह्या फार गुरफटलेल्या होत्या. हे आपलं ट्रॅडिशनल पिक्चर आहे. म्हणजे अजूनही बऱ्यापैकी हे पिक्चर आपल्याला दिसतं, पण त्याच्यामध्ये आता थोडेसे काय आहेत चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. इन इंडियन कल्चर विमेन आर डिस्क्राइब्ड ॲज द सुप्रीम पॉवर, बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस they are treated as abala, the weak and dependent. बघा, आपण ना स्त्रियांची पूजा करतो देवी म्हणून, शक्तीची उपासना,
नवरात्रात तर फार त्याचं उदं चाललेलं असतो, बरोबर, की काय आहे की आपण तिला खूप मोठं उच्च स्थान दिलेलं आहे, पण प्रत्यक्षात मात्र आपण काय करत असतो, तिला अबला, ती वीक आहे, ती डिपेंडंट आहे, असंच काय केलं जातं की मनावरती ठसवलं जातं. आणि याचे काय होतात, खूप सारे बॅड इफेक्ट्स, ॲडवर्स इफेक्ट्स आपल्याला फेस करावे लागतात. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गॅरंटीज टू ऑल इंडियन विमेन इक्वॅलिटी, इक्वल पे फॉर इक्वल वर्क एट्सेट्रा. भारतीय संविधानाने म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनने काय केलेलं आहे की भारतीय स्त्रियांना समानता, समता, इक्वल पे फॉर इक्वल वर्क, म्हणजे जेवढं तुम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम कराल तेवढं तुम्ही काय आहे, तुम्हाला पुरुषांच्या इतकंच वेतन मिळणार आहे. हे सगळं जरी जाहीर केलेलं असलं तरीसुद्धा काय आहे की विमेनसाठी अजूनही खूप काय आहे, ॲडवर्स कंडिशन आपल्याला दिसते. कुठे? इन इंडियामध्ये. द एरिया ऑफ बिझनेस अपॉर्च्युनिटी बाय विमेन एंटरप्रेनर्स डिपेंड्स ऑन नंबर ऑफ फॅक्टर्स. मग अशी इंडियन विमेनची अशी स्थिती काय आहे, का आहे, कोणते घटक काय आहे की कारणीभूत आहेत की जे काय आहेत की इंडियन विमेनला आपल्याला फेस करावे लागतात. तर फर्स्ट आहे फायनान्शियल रिसोर्सेस, बरोबर, फायनान्शियल रिसोर्सेस. देन academic and we will discuss one by one. Okay, academic and professional qualifications, level of knowledge, place of residence, skills, risk taking abilities. हा जो एरिया आहे हा काय आहे सगळा की इथे विमेनला काय आहे, काही बाबतीत डिपेंडन्सी किंवा डिपेंड राहावं लागतं. सो मोस्ट विमेन विथ स्मॉल इन्कम आर लाईकली टू बिकम एंटरप्रेनर्स. आणि आपल्याला ह्याच्या ॲडव्हर्स पिक्चर्स पण आपल्याला काय पाहायला मिळतं, आपल्याला फीचर्स पण मध्ये सांगता येईल की काय आहे की काही स्त्रिया किंवा खूप स्त्रिया, मोस्ट विमेन म्हटले मी, ओके, मोस्ट विमेन विथ स्मॉल इन्कम. बचत गट माहिती आहेत का तुम्हाला? बचत गटाच्या माध्यमातून सेल्फ हेल्प ग्रुप, इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणूयात की सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून खूप साऱ्या लेडीज काय करतात की छोट्या छोट्या त्यांचे सेव्हिंग्ज कलेक्ट करतात आणि त्याच्यामधून चांगल्या प्रकारचा बिझनेस चालू करतात, उद्योग चालू करतात. सो विमेन विथ स्मॉल फॅसिलिटीज आर लाईकली टू बिकम्स एंटरप्रेनर्स. खूप छोट्या छोट्या फॅसिलिटींमधून सुद्धा कित्येक स्त्रियांनी, कित्येक विमेननी खूप चांगले बिझनेस चालू केलेले आहेत. ए मेजॉरिटी ऑफ विमेन एंटरप्रेनर्स आर मॅरिड. विथ द सपोर्ट ऑफ देअर हजबंड दे ॲक्सेप्टेड एंटरप्रेनरशिप. असं तुम्हाला पाहायला मिळतं की जे काही आत्ताचे विमेन एंटरप्रेनर्स आहेत या काय झालेल्या आहेत की लग्नानंतर आफ्टर मॅरेज आणि त्यांच्या हजबंडच्या सपोर्टमुळे एंटरप्रेनर्स बनलेले आहेत. किंवा काहींनी काय केलेलं आहे की त्यांचे हजबंड जर एंटरप्रेनर्स असतील तर ते आपण काय केलेले आहेत की त्यांच्या सपोर्टमुळे त्या बिझनेस चांगल्या पद्धतीने रन करत आहेत. मोस्ट ऑफ द विमेन फेस डिफिकल्टीज इन ऑब्टेनिंग फायनान्शियल सपोर्ट टू स्टार्ट देअर एंटरप्राइज. खूप साऱ्या विमेनना वाटत असतं की आपण काय करावा, बिझनेस चालू करावा, पण काय आहे की फायनान्शियल सपोर्ट मिळत नाही. लोन काढायचं म्हटलं तर मॉर्गेज ठेवायला त्यांच्या नावावरती काही नसतं. घरं, शेती सगळं काय आहे की घरातल्या कर्त्या पुरुषाच्या नावावर असतं आणि मग ह्या मॉर्गेज ठेवू शकत नाही, त्यांना बँका लोन देऊ शकत नाही, अँड सो दे कॅनॉट स्टार्ट देअर बिझनेस. A large number of women with little or no education and training enter into business field. खूप साऱ्या स्त्रियांना एज्युकेशन नसतं, एज्युकेशन मिळालं नसतं, प्रॉपर ट्रेनिंग. समजा एखादा बिझनेस चालू करायचा असेल तर त्याला काही ट्रेनिंगची आवश्यकता असते आणि मग ट्रेनिंग मिळत नाही किंवा ट्रेनिंग घेण्याची कॅपॅसिटी नसते, आर्थिक स्थिती नसते, राहण्याची व्यवस्था नसते आणि मग काय होतं की त्या ट्रेनिंग घेऊ शकत नाहीत आणि म्हणून काय होतं त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. मेनी विमेन बिकम एंटरप्रेनर्स आउट ऑफ इकॉनॉमिक नेसेसिटी. खूपशा अशा पण विमेन आपण पाहतो की ज्यांना काही आर्थिक गरज नसते, पण काय आहे तरीसुद्धा काय आहे की त्या काय करतात, बिझनेस चालू करतात, एंटरप्राइज आपली रन करत असतात. विमेन्स सिन्सिअरिटी अँड हार्डवर्क इज द कॉज फॉर सस्टेनेबिलिटी अँड ग्रोथ. तुम्ही बघितलंच, तुम्हाला असं वाटत असेल की मी एक विमेन आहे म्हणून की हे इतकं जोरजोरात मॅडम मांडतात, तर असं नाही. तर खरंच काय असतं की विमेनची सिन्सिअरिटी असते, हार्डवर्क असतो आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांचा बिझनेस
त्या चांगल्या पद्धतीने रन करू शकतात. मोस्ट विमेन प्रिफर स्टॅबिलायझेशन ऑफ इन्कम अँड मिनिमायझेशन ऑफ रिस्क. साहजिकच आहे, सगळ्या विमेनना काय वाटत असतं की स्थिरता असावी, इन्कमची सिक्युरिटी असावी, रिस्क कमीत कमी असावी, आणि मग काय होतं, त्यांना काही लिमिटेशन्स त्याच्यामध्ये फेस कराव्या लागतात. बिझनेस एंटरप्राइज ऑफ विमेन लॅक वर्किंग कॅपिटल, दिस कॉजेस लो प्रॉफिट मार्जिन. आता तुम्हाला वर्किंग कॅपिटल ही कन्सेप्ट गेलेली नसेल का, गेलेली आहे आत्तापर्यंत 11वी-12वीला. सो कॅपिटल मीन्स काय आहे? कॅपिटल मीन्स द फंड विच इज रिक्वायर्ड टू स्टार्ट अँड रन बिझनेस. तुम्ही म्हणाल भांडवल, कॅपिटल म्हणजे भांडवल, म्हणजे काय आहे की बिझनेस सुरू करण्यासाठी आणि तो रन करण्यासाठी लागणारा फंड म्हणजे कॅपिटल. मेनली कॅपिटल इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, 2 पार्टमध्ये असतो. काय आहे? फिक्स कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल. फिक्स कॅपिटल मीन्स काय? द कॅपिटल विच इज यूज टू परचेस फिक्स ॲसेट्स, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर हे परचेस करण्यासाठी जो फंड यूज केला जातो दॅट इज नोन ॲज फिक्स कॅपिटल. अँड अनदर फॉर्म ऑफ कॅपिटल इज वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मीन्स द कॅपिटल ऑर द फंड विच इज यूज्ड टू रन द डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटीज. बरोबर. मग वर्किंग कॅपिटल, मग हा वर्किंग कॅपिटल जे आहे त्याचा पण काय असतो की या विमेनना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि म्हणून काय आहे की हे त्यांचे काय फीचर्स म्हणता येईल आपल्याला. ओके. बरं. वाय विमेन बिकम एंट्राप्रेनर्स. विमेन का एंट्राप्रेनर्स बनतात? तर फर्स्ट काय सांगता येईल आपल्याला? टू बिकम इकॉनॉमिकली इंडिपेंडंट. आर्थिक स्वातंत्र्य त्यांना पाहिजे असतं, आणि म्हणून त्या काय करतात की एंट्राप्रेनर बनण्याचा प्रयत्न करतात. टू एस्टॅब्लिश देअर ओन एंटरप्राइज, टू एस्टॅब्लिश देअर आयडेंटिटी इन द सोसायटी. समाजामध्ये आपली ओळख निर्माण व्हावी, आपलं स्थान निर्माण व्हावं, म्हणून त्या काय करत असतात? एंटरप्राइज एस्टॅब्लिश करत असतात. टू अचीव एक्सलन्सी इन देअर इंडेव्हर. आपल्याकडे जो एक्सलन्सी हा क्वालिटी आहे ती सगळ्यांना माहिती व्हावी, म्हणून काय केलं जातं की त्याचं सगळ्यांनी कौतुक करावं, म्हणून एंटरप्रेनरशिप ते चालू करत असतात. टू बिल्ड कॉन्फिडन्स टू देमसेल्व्स. आत्मविश्वास बिल्ड करण्यासाठी. टू डेव्हलप रिस्क ॲज्युमिंग ॲबिलिटी. रिस्क ॲबिलिटी जी आहे, रिस्क घेण्याची, जोखीम घेण्याची जी आपली ॲबिलिटी आहे ती डेव्हलप करण्यासाठी बिझनेस चालू करतात. टू क्लेम इक्वल स्टेटस इन द सोसायटी. सोसायटीमध्ये आपल्याला समान स्थान मिळावं, पुरुषांच्या बरोबरीने आपल्याला मान मिळावा, सन्मान मिळावा, म्हणून काय करत असतात? विमेन एंटरप्रेनर त्यांचा बिझनेस चालू करत असतात. देन टू सिक्युअर ग्रेटर फ्रीडम अँड मोबिलिटी. स्वातंत्र्य मिळावं. आर्थिक स्वातंत्र्य तर आहेच आहे, सामाजिक स्वातंत्र्य आहे, मानसिक स्वातंत्र्य आहे, आणि हे मिळावं म्हणून काय केलं जातं? विमेन एंटरप्रेनर त्यांचा बिझनेस चालू करतात. ओके. बरं. आपल्या टेस्ट आहे, टेस्टचं टाईम टेबल तुम्हाला येईलच, आणि ह्या टेस्टसाठी आपलं पहिलं युनिट पण आहे तुम्हाला, जे आपलं कंप्लीट झालेलं आहे, आणि या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आणखी हा विमेन एंटरप्रेनरशिपचा पण आपला टॉपिक पूर्ण होईल, आणि टेस्टसाठी तुम्हाला हे दोन्हीही टॉपिक असणार आहेत. तुमचा क्वेश्चन पेपर रेडी आहे, तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. व्हिडिओ खूप मोठा झाला तर तो अपलोड व्हायला त्रास होतो. मी नोट्स पण तुम्हाला सेंड करते. ओके. बाय बाय.